जसा एक एक दिवस पालटायला लागला तसं तसं आता समीकरणं बदलायला लागली. समीकरणं जशी बदलायला लागली, सगळे डावपेच उलटे पडायला लागले. डावपेच असे उलटे पडायला लागले की महायुती जास्त सरस आहे का महाविकास आघाडी जास्त सरस आहे. आता दोन्हीमध्ये जी काय तांतातून सुरू झाली, गुंतागुंत सुरू झाली आणि एक शीतयुद्ध म्हणावं की डायरेक्ट प्रत्यक्ष युद्ध म्हणावं, या सगळ्या गोष्टींवर कालचं एक उदाहरण अत्यंत समर्पक ठरतं. कारण काल एक घटना घडली, ती म्हणजे महादेव जानकर यांनी महायुतीतच राहण्याचा फैसला घेतला आणि शरद पवार गटाची सगळी प्लॅनिंग कुडमुडून खाली पडली. आता याच्यातली मजा काय होऊ शकते आपण सगळं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. आता काय होऊ शकतं, समीकरण काय बदललं आणि एका रात्रीतून असं काय झालं की महादेव जानकर जे काय करत होते भाजपावर, भाजप हा असा पक्ष आहे तो लहान पक्षांना गिळून घेतो असं म्हणणारे महादेव जानकर दुसऱ्याच दिवशी अचानक कस काय पक्षात पुन्हा गेले आणि तिकडून जागा लढवण्याचं त्यांचं काहीतरी